ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी असं तर तुम्ही ऐकलाच असाल आणि प्यायला पण असाल नक्कीच. पण आज मी तुम्हाला बोलणार आहे ब्ल्यू टीबद्दल, जे की गोकर्णाच्या फुलापासून बनवतात. हृदयाला खूप छान असतं आणि तसंच वेट कमी करण्याला पण छान असतं आणि डोळ्यासाठी म्हणजे अनेक फायदे आहेत केसासाठी वगैरे. मी हे फक्त ऐकलं होतं हे पितात आमच्या इथे, पण मी कधी टेस्ट नव्हतं केलं, तर म्हणलं आज ट्राय करून पाहूया आपण. टेस्टला काय एवढं छान नव्हतं, पण गाळायला गेलं तर असं अर्धं काही खालीच पडून गेलं. गडबडीमध्ये असं काही झालं आणि त्यानंतर बनवून छान उन्हाला बसून ही पिऊन घेतले. टेस्टला एवढं काही चांगलं लागत नव्हतं, पण कसं बसं मी पिऊन घेतले थोडं करून. त्यानंतर मी मनूला फ्रेश वगैरे करायला घेतले होते, काजळ वगैरे लावून मेकअप केलं होतं, पण तिचं चाललं होतं मला दे मी करते असं काही. आणि फायनली तिच्या हातात कंगवा दिल्यानंतर तिचं ती विचारून घ्यायला, म्हणजे आजकाल ना ती सगळं मी जे करते ना तसं आपलं करायला ट्राय करते आहे. छान वाटतं असं सगळं बघून. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये परोठे बनवले होते, कारण हे घरी जेवायला येणार होते दुपारी. सो परोठे बनवले. मी तेच बोलले होते की बनव म्हणून, खूप दिवस झालं नाही खाल्लं तर बनव, आणि मला पण आदितीला पण आवडतात म्हणून बनवायला घेतलं. आणि त्यानंतर ह्यांना थोडंसं लेट, म्हणजे जास्तीचंच लेट होणार होतं, ते 3 वाजता येणार होते, म्हणून आम्ही 1 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून घेतलं मी आणि आजी. त्यानंतर काही ग्रोसरी लागणार होती. आम्ही संध्याकाळी इकडं आलो होतो डीमार्टला. तिकडे असे छान छान डॉल बघून घ्यायची तर इच्छा होत होती, पण खूप महागडे होते म्हणून ते काही आम्ही नाही घेऊ शकलो. त्यानंतर काही जे लागणारे गोष्टी आहेत ते आम्ही खरेदी केलो. त्यानंतर मनूला सिरलॅक्स लागणार होतं, जो की फक्त एमर्जन्सी म्हणजे घाई गडबडीत खायलाच मी वापरते, बाकी टाईमला घरगुतीच घालते. आणि या दोघी बहिणीचं असं काही चालू आहे, गडगड मस्ती करता येते. त्यानंतर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.